नमस्कार मंडळी, मी पवन सोनटक्के स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे सुधागड एक्सप्लोर करण्यासाठी। आणि मी आता जे उभा आहे ते आहे सुधागडला जाण्याच्या जो रोड आहे पाचापूर, या पाचापूर फाट्यावरती आहे। समोर जो तुम्हाला हा रोड दिसतो इथूनच आपल्याला सुधागडला जायचं आहे। समोर पाचापूर आहे, इथून आपल्याला अजून 6 किलोमीटर जायचं आहे। तर तुम्ही पाली गावावरून इकडे आले ना सुधागडकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे। तर आता आपण सुधागड एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहे। तर चला जाऊया सुधागडसाठी। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सो मंडळी, आता मी पाचापूरवरून थोडं समोर आलो आहे आणि समोर आहे ठाकूरवाडी। आणि ठाकूरवाडी आणि पाचापूर याच्या मधामध्ये मी थांबलो आहे। आणि तुम्हाला ठाकूरवाडी आणि पाचापूरच्याच मधामध्ये तुम्हाला जो मागे दिसतोय हा समोर हाच आहे तो सुधागड। आणि याला जाण्यासाठी आपल्याला ठाकूरवाडीला एक शाळा आहे, शाळेच्याच बाजूने आपण सुधागडला जाऊया। इथून मला जे शिडी दिसते लोखंडी, मला इथून दिसते। तर आपल्याला आता ठाकूरवाडीला जायचं आहे आणि ठाकूरवाडीवर आपण ट्रॅकला सुरुवात करू। आता आम्ही ठाकूरवाडी गावामधून बाईक पार्किंग केली शाळेपाशी। आणि शाळेपासूनच आपल्याला डाव्या बाजूला एक घर आहे, दुकान आहे, बिलकुल तिथूनच आपल्याला वरती चढायचं आहे। थोडं तिथे एक गल्ली आहे, म्हणजे बोर्ड आहे, त्या बोर्डेमधून वर आल्यानंतर तुम्हाला थोडा सिमेंटचा रस्ता लागेल। आणि सिमेंटचा रस्ता पकडूनच वर यायचं, म्हणजे वर जसा चढाव आहे तो चढाव पार केल्यानंतर प्रॉपर जे ट्रेल आहे गडाकडे जाण्याची ती अशी आहे, म्हणजे पूर्ण अशी मातीची वाट आहे। ही वाट बघूनच आपल्याला समोर गडाकडे जायचं आहे। समोर दिसतो मित्रांनो हाच आहे सुधागड। आणि थोडा गावातून आता मी 15 ते 20 मिनिटाचा हार्डली ट्रॅक केल्यानंतर असा एक सरफेस आला आहे। आणि इथे समोर बघू शकता एक मचान केलेली आहे, व्ह्यू पॉइंट। सध्या आता आपण तिकडे जाणार नाही कारण की उशीर झालाय। तर आता आपण गडावरती जाऊया। मंडळी, आता आपण गडाची जी फर्स्ट सीडी आहे लोखंडी, त्या लोखंडी पायरीपर्यंत आलेलो आहे। सीडी जसे लगेच सीडी चढल्यानंतर आपल्याला असा एक कातळ लागेल। आणि ह्या कातळामध्ये आता पाण्याने पूर्ण स्लिपरी झालेला आहे। आणि इथे अशा कोरलेल्या पायऱ्या आहेत, पण आता सध्या पावसामुळे त्या थोड्या स्लिपरी झाल्या आहेत। मित्रांनो, आता आपण गडाच्या दुसऱ्या सीडीपर्यंत आलेलो आहे। आणि सुधागडाची जी उंची आहे 618 मीटर आहे। सुधागडाच्या पायथ्याचं गाव पाचाळ आणि धोंडसे गाव हे आहेत। आणि या गडाला 3 असे दरवाजे आहेत पाठोपाठ। त्यातील 2 दरवाजांना बुरुज नाही आहेत आणि एका दरवाजाला कोरा दरवाजा असं नाव दिलं गेलं आहे, किंवा असं या नावाने ओळखलं गेलं आहे। ते आता आपण वरती गेल्यानंतर ते 3 दरवाजे एका पाठोपाठ आहे, ते आता आपण बघूया। इथून चालू झालं आहे मित्रांनो पायरी मार्ग। आणि आता जे आम्ही आता खालून आलो तो प्रॉपर रस्ता नव्हता, म्हणजे तिथे सगळं दगड वगैरे पडलेली आहेत आणि पायरी आहेत। आणि रस्त्यामध्ये मित्रांनो बरेचसे प्राचीन ज्या तटबंदीच्या असो किंवा मग दरवाजाच्या जे असे दगड आहेत ना, ते खूप असे म्हणजे अस्तव्यस्त झालेले आहेत, पडलेले आहेत। ही आहे तटबंदी, हे बघा ही तटबंदी आहे। आणि तटबंदीचे बरेचसे दगड असे खाली पडलेले आहेत।
या बाजूला पण अशी तटबंदी आहे. आणि मागू बघू शकता या बाजूला बुरुज आहे आणि दोन्ही कातड्याच्या मधातून हा जो पायरी मार्ग आहे, पायरी मार्ग आता व्यवस्थित आहे, पण बऱ्याचशा जागी पायऱ्यांचे जे दगड आहेत ते पडलेले आहेत. मंडळी, आता मी पहिल्या दरवाजापर्यंत आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा पहिला दरवाजा आहे. या बाजूला जो एक बुरुज आहे तो आता पडक्या अवस्थेत आहे आणि मागच्या बाजूला पण एक बुरुज आहे, तो पूर्ण आता पडलेला आहे. आणि ही जी वाट आहे ही दरवाजाची वाट आहे. मित्रांनो, आता मी ज्या बुरुजावरती आलो आहे, जो चोर दरवाजा होता, महादरवाजा त्या बाजूला आहे. आम्ही चोर दरवाजाकडून आलो आणि हा बुरुजा इथे लिहिला आहे चिलखती बुरुज. आणि चिलखती बुरुजाच्याच बाजूला तुम्हाला इथे भुयारी पायरी मार्ग आहेत. हां, हे बघू शकता, हा भुयारी पायरी मार्ग आहे. मी तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि आता जी आहे मी चिलखती बुरुजावरती आहेत. हे बघा, तो खालचा आपला पायरी मार्ग, ज्या मार्गाने आता आपण दरवाजातून वरती चिलखती बुरुजावरती आलो आहे. आणि पूर्ण धुकं भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर दृश्य दिसतंय. जो गड आहे, मेन गड हा आहे वरती आणि ह्या धुक्याने पूर्ण भरलेला आहे. गड मित्रांनो खूप सुंदर आहे आणि खरंच या गडावरती बघण्यासारखं खूप काही आहे. खाली जाऊ शकतो आपण, मग टॉर्च लावावं लागेल मला. ते पाल आहे भली मोठी आणि तुम्ही बघू शकता बुरुजाची जी रचना आहे खाली जाण्याची. चला, आणि या पायरीवरती असं एक चिन्ह कोरलेलं आहे चिलखती बुरुजाच्या भुयारी मार्गावरती. पूर्वेकडील चिलखती बुरुज आहे आणि इथून तटबंदी आहे आणि वरती आपला भगवा झेंडा फडकवलेला आहे. हा पूर्वेकडील चिलखती बुरुज आहे आणि पावसाने हजेरी लावली आहे. बघू शकता तुम्ही इकडलं दृश्य, पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे. आणि मेन जो गड आपल्याला वरती जायचं आहे. फायनली मित्रांनो, आता मी सुधागडावरती आलेलो आहे आणि खरंच सुधागडावरचं जी जागा आहे ती खूप अशी मोठी आहे. त्या बाजूला बघा जे राजवाड्यांचे अवशेष आहे, त्यांना आता दगडांच्या अशा भिंती आहे, म्हणजे तट आहेत, निवासवाड्यांच्या ज्योती वगैरे असू शकतात असं. आणि या बाजूला असा एक मोठा तलाव आहे आणि इथे बाजूला मंदिर आहे. आता आपण मंदिरामध्ये जाऊया. ते पाण्याचा टाका आहे आणि पाणी आता खराब आहे. दगडं पण यांची अस्तव्यस्त झालेली आहे. कमळतडे महादेव मंदिर. मित्रांनो, आता आपण कमळतडे आणि महादेव मंदिराजवळ आलोय. समोर बघू शकता हे मंदिर आहे महादेवाचं आणि त्याच्याच मागे कमळतडे आहे. तर गड जो आहे ना पूर्ण धुक्यामध्ये असा भरलेला आहे. वरून पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. समोरचं मला काहीच दिसत नाहीये. पूर्ण गडावरती धुकं पसरलेलं आहे आणि पावसाने पण हजेरी लावलेली आहे. या गडाचा घेरा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही बऱ्याच पैकी आहे. आजूबाजूच्या जंगलात परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. चोर दरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाड्यापासून पुढे पायऱ्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली
तर पुढे पाण्याची टाकी आहेत। या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहेत। टाक्यांच्या डावीकडील वाट ही चोर दरवाजाकडे जात असते। ही वाट आता अस्तित्वात नाही। पाच्छापूर दरवाजा, या दरवाजातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो। पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर तसेच धान्याची कोठारे, भांड्यांची टाकी, तळे व हत्तीमाळ आहेत। उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते। वाडापासून आपण पायऱ्यांच्या साहाय्याने वर आले की उजवीकडे वाट हत्तीपागामध्ये त्या भुराई देवीचा वंशपरंपरागत पुजारी इथे गडावर येणाऱ्या लोकांना राहण्याची, जेवणाची, चहा, नाश्त्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो। गडावरती आम्ही व्हेज जेवण केळीच्या पानात गरम चुलीवरचं जेवण इथे आम्ही देत असतो। जर समजा मला लागलं ना तर ट्रेक संपल्यानंतर आम्ही गावात खाली देतो। गावात खाली व्हेज जेवण गडावर असतं। त्या डाळ भात, 2 भाज्या, भाकरी, लोणचं, पापड। माझा नंबर आहे 84 59 16 65 89। दुसरा आहे 80 10 55 83 65 आणि तिसरा आहे 92 73। सुधागड किल्ला हा म्हणजे महाराजांचे सरदार नारो मुकुंद यांनी 1648 साली जिंकून स्वराज्यात दाखल केला। त्यानंतर महाराजांनी याची राजधानीसाठी पाणी केली होती, पण रायगडमध्ये ठिकाणी असल्यामुळे रायगडवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं। या गडाला रायगडाचं प्रतिरूप म्हणून असं ओळखलं जातं। ते महादरवाजा आहे, याला महाराजांनी 5000 होऊन करून खर्च केले होते आणि रायगडचं म्हणजे रायगडच्या आधी याचा राजधानीसाठी विचार केलेला होता। आणि संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढला होता। संभाजी महाराजांविरुद्ध दुसऱ्यांदा जर कटक कारस्थान झालं, त्यांना काही यांना टकमक टोकावरनं म्हणजे शिक्षा केलेली आणि काही इथून पळून गेले। तिथे गाव आहेत पुरावले, औंढे, परळी, तिथे हत्तीच्या पायी दिलेले। नवरात्र उत्सव भुराई देवीचा मोठा असतो। नवरात्र उत्सव या देवीचा इथे मोठा असतो ना। अश्विन शुद्ध प्रतिपदा असं विजयादशमी असे 10 दिवसाचा कार्यक्रम असतो। येणाऱ्या लोकांना त्या राजवाड्यात प्रसादाची व्यवस्था केली असते। इथे मंदिरात भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात। शेवटच्या दिवशी महानैवेद्य वाढला जातो। महानैवेद्य वाढून दरवाजे बंद करतात, मंत्रपुष्प होतं, आरती होते आणि मग देवीरी पदार्थ खाल्लेला पाहायला मिळतो। मंदिराच्याच बाजूला मित्रांनो हे शरब आहे, भरपूर प्रमाणात असे हे शरब दिसते। याच्यावरती असे शरब कोरलेले आहेत। हा नंदी बैल किंवा गाय दिसते। याच्यावरती घोडा आहे आणि घोड्यावरती बसलेला आहे। शरब आहे। भुराई देवी मंदिराच्या बाजूला भरपूर प्रमाणात असे शरब आहेत आणि त्या शरबेवरती कोरलेल्या ज्या शरब आहेत त्या नेमका आपल्याला सांगता येणार नाही, पण त्याच्यावरती जे घोड्यावरती बसलेले ते दिसतंय आणि गाय वगैरे त्यानंतर आपण गाय किंवा घोडा म्हणू शकतो ते दिसतंय। आणि असे भरपूर प्रमाणात शरब आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे अज्ञात वीरांच्या समाधी आहेत, त्या आपण समाधी बघूया। सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे। या परिसरात अस्तित्वात असणारी ढाळाने लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहेत। यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा। पुराणात हुकरू ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे असले उल्लेख आढळतात। याच ऋषींनी भुराई देवीची स्थापना या डोंगरावर केली अशी कथा आहे। शिवाजी महाराजांनी 1657 ते 58 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्याच्या सामील झाला। नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे हा गड होता। शिवरायांनी या गडाचे भोरप वरून सुधागड असे नामकरण केले। असे म्हटले जाते की राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता। इसवी सन 1694 साली याबाबत असा उल्लेख आढळतो की साखर दर्यात मालवजी नाईक कारके यांनी मावळ लाविली। सरदार मालुजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले। गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर व गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती। महाराजांच्या अष्टप्रधान महामंडळात असलेल्यापैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि फिरोजी फर्जत या सर्वांना
भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या पर्ली गावात हत्तीच्या पायी दिले. मोठा खेकडा दिसला मित्रांनो आपल्याला, मोठा. मंडळी बघू शकता महादरवाज्याची जी वाट आहे ती आता प्रॉपर वाट राहिलेली नाहीये आहे. तुम्ही महादरवाज्यापर्यंत जाऊ शकता. पण गडाची जी मेन वाट आहे ती हीच वाट आहे. महादरवाज्याची जी वाट आहे ती थोडी अवघड आहे, त्याच्यामुळे जास्त लोक इकडून येत जात नाहीये. खूप कमी लोक या रस्त्याचा वापर करतात. तर जे महादरवाज्याने वर येतात, जे प्रॉपर ट्रॅक्टर लोक आहेत ते लोक येतात. पण शक्यतो तुम्ही एकटं वगैरे असेल तर इकडचा विचार करू नका. तुम्ही मंदिरापासून खाली महादरवाज्यापर्यंत जाऊ शकता आणि बघून परत वर जाऊ शकता. झाडामध्ये सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत असत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि या गडाचे नाव सुधागड असे ठेवण्यात आले. गडाची साधारणतः उंची 590 मीटर आहे. झाडाने लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी 3 प्रमुख वाटा आहेत. सुधागड किल्ला आहे ना, खरंच अद्भुत आहे, अद्भुत. म्हणजे सेम तुम्हाला रायगडाची फिलिंग येणार. तसं तर राजधानी सुधागडला करण्याचं ठरवलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विचार रायगडावरती केला. आणि खरंच इतका सुंदर आणि इतका अवाढव्य परिसर आहे आणि मेन म्हणजे बघण्यासारखं खूप आहे. पूर्ण गड बघायचं असेल ना तर संपूर्ण 1 दिवस जाईल तुमचा. आता आपण चकमक तोफ आणि दारुगोळा म्हणजे तोफखाना इकडे चाललोय. तर हे जे अवशेष दिसतंय समोर हे आहे तोफखान्याचे अवशेष. 3 दारुगोळा असे कोठार आहेत. इकडे पण
झाडाझुडपामध्ये एक अवशेष आहे, ते कशाचा आहे ते माहीत नाही. आणि या बाजूला दारुगडच्या तलाव आहे. म्हणजे हा किल्ला असा भक्कम स्वरूपाचा म्हणू शकतो आपण. आणि या किल्ल्याचं जे महत्त्व जे इतिहासामध्ये आहे ते खूप महत्त्वाचं होतं. आणि वाटा पण तितकाच मौल्यवान होता या किल्ल्याचा. आणि मला वाटतं हे तुळस आहे पण दगडांची. आणि आतमध्ये नंदी आणि शिवपिंडी आहे. आता आपण गेलो, दर्शन घेतलंय. समोर जो दिसतो मित्रांनो तो आहे टकमक टोक, सुधागडावरचा. सेम राजगडावरती दिसतोय, सेम त्याचप्रमाणे तो टकमक टोक आहे. आणि इकडलं दृश्य तुम्ही बघू शकता. समोर खूप सारे वॉटरफॉल आहेत आणि ही नदी आहे. नदीचं नाव मला माहीत नाही. इतकं सुंदर असं दृश्य दिसतंय.